जावेदजी बेडेकर, अल्ताफ सर, त्याचबरोबर मुनीर पटेल, हाळच्या सगळ्या टीम मेंबरनी, हाळच्या सगळ्या ग्रामस्थांनी, मान्यवरांनी या स्पर्धेसाठी बरंच काय केलंय. आणि इथे मात्र मास आणि मुनीर पटेल ही लढाई आता बघायला मिळेल. 12 चेंडू 12 धावांची गरज. माज LBW माजनं घेतलीये मुनीर पटेलची विकेट. ठोक डीजे. अभी भी मैच में बहुत कुछ बाकी है. या मॅच मध्ये युटर्न देणारी गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवणारा माज आता गोलंदाजी मार्क वरती, ज्यानं पहिल्या चेंडूवरती एक मोठा अडथळा मैदानाच्या बाहेर धाडलाय. 11 चेंडू 12 धावांची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये देखील यानं स्वतःला सिद्ध केलं आणि आपल्या टीमला देखील जिंकवलं. पण आणखी एक यंग टॅलेंट आता मैदानामध्ये जातोय. जर्सी क्रमांक 17 अफान एक तुफान आहे, एक जलजला, एक आंधी आहे. ज्याच्या मनगडातली ताकद जर त्याने वापरली तर कदाचित या ओव्हरमध्ये मॅच संपेल. पण इथे तसं काही घडणार का? अफान या मॅच मध्ये चौकार षटकारानं खातं ओपन करतोय की सिंगलला पुन्हा एकदा धावफलकाला हलवतोय, हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. माज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तयार. माजचा हा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळलाय. अफानचं मी नक्कीच कौतुक करेल. त्यानं मात्र या चांगल्या चेंडूला चांगल्या पद्धतीनं सन्मान दिलाय आणि इथून मात्र घेतली सिंगल. मुफीद आता स्ट्राईक एंडवरती आलाय. एक मास्टरमाइंड खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, छोटा मास्टरमाइंड म्हणून खालापूर तालुक्यामध्ये हा फेमस आहे. एक अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू या स्पर्धेमध्ये आता पुन्हा एकदा अंतिम चरणामध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज झालाय. इथे माजनं पुन्हा एकदा मोठी विकेट स्वतःच्या नावावरती केली. ठोक डीजे. मात्र रंग सगळ्यांनीच भरलेत, पण या मॅच मध्ये रंग भरतोय माज. 3 चेंडू मध्ये 2 विकेट घेताना 1 धाव त्यानं खर्च केली. 9 चेंडू 11 धावांची गरज आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुरार संघ हळूहळू स्वतःला सिद्ध करतोय. नेक्स्ट बॅटर अफजल बेडेकर. अफजल बेडेकर साठी देखील मैदान खूप लकी आहे. HPL मध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा किताब याच अफजल बेडेकरच्या नावावरती आहे. पण इथे आता अमन स्पोर्ट्स क्लब हाळच्या या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जी संधी आहे, ती संधी इथे मात्र सोन्याच्या स्वरूपात पाहिली जाईल. इथे मात्र माजचा हा चेंडू पंचांनी स्वेर घोषित केलाय. अफजल नावामध्ये दरारा आहे, अफजल नावामध्ये बरंच काय दडलंय. इथे मात्र या चेंडूवरती पाहायला मिळालं. 9 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज. 9 गेंदे 10 रनों की जरूरत. इथे हा चेंडू स्लॉट मध्ये घेतल्यानंतर पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्यासाठी संधी होती, पण या चेंडूवरती पकडलाय झेल. अफजल बेडेकरला मात्र मोह आवरता आला नाही आणि या चेंडूवरती जातीये आणखीन एक विकेट. ठोक डीजे.
8 चेंडू 10 धावांची गरज. मॅच मध्ये हळूहळू हळूहळू पुन्हा एकदा पुरार संघ पाहायला मिळतोय. पण विजयाच्या जवळ जाऊन आपण हाळ संघाला हा सामना पुन्हा एकदा पुरार संघाच्या दिशेनं झुकवताना पाहायला मिळतोय. पण इथे राजू आता स्ट्राइक एंड वरती. नेक्स्ट बॅटर 5व्या क्रमांकाचा फलंदाज. 8 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. या येणाऱ्या चेंडूवरती आता काय उत्तर. राजूचा हा प्रयत्न अंगलट आला. इथे मात्र केली चूक. जब भाई सीधी उंगली से घी निकल रहा हो तो टेढ़ी नहीं करनी चाहिए. टेढ़ी उंगली की और यहाँ पे मिली मार्स को और एक विकेट. ठोक डीजे. तीन विकेट जवळजवळ 4 विकेट या ओव्हर मध्ये गेल्यात. पण अजूनही मी तर म्हणेल हॅट्रिक कंप्लीट झालेलं नाहीये. वाईट चेंडू आपण बघतोय मधोमध पाहायला मिळतोय. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज सुफियान संदे ठंडे दिमाग से खेल रहा है. इक्के दुक्के से भी कुछ भी हो सकता है इस मैच में. सिंगल डबल न देखील या धावांचं अंतर आपण कापू शकतो. पुढे धावून मारण्याचा प्रयत्न. डान्स इट राऊंड क्रिकेट. सुफियान संदे आता मात्र खऱ्या अर्थाने हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज माज. ठोक डीजे. शेवटच्या 6 चेंडू मध्ये विजयासाठी 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावांची गरज. डीजे